मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव महेश काळे आणि आता मी आलेलो आहे पालखी विसाव्याला। तुम्ही मागे बघू शकता, हे पालखी विसावा आहे। थोड्याच वेळामध्ये इथं पालखीचं आगमन होईल आणि इथं थोड्या वेळ विसावा घेऊन इथलची मंडळी सगळी दर्शन घेतल्यानंतर मग घाटामार्गे ती सासवडला पोहोचेल। आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता की ते भरपूर 3-4 तास झालं लोक इथं रांगेमध्ये थांबलेले आहेत। ही सगळी दर्शनासाठी रांग थांबलेली आहे। रांग फार मोठी आहे, मागपर्यंत आहे आणि इथे सगळ्यांनी भाविक भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर मग पालखी पुढे घाटामध्ये प्रस्थान करते। मित्रांनो, वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे। जो नियमित वारी करतो त्याला वारकरी असे म्हणतात। महाराष्ट्रातील विविध गावातून येणाऱ्या या वारकऱ्यांची पदयात्रा ही पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन संपते। आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून श्री संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते। ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा वेळी होते। पंढरीच्या वारीची ही परंपरा बरीच जुनी आहे। 13व्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात। संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती। संत ज्ञानेश्वरांनी सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले। हे स्वरूप जपत पुढे संत एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली। याच वारीमध्ये सामील झालेल्या भरपूर भक्तांपैकी आम्हाला दर्शनाच्या रांगेत भरपूर वेळ उभं टाकलेले काही वारकरी मिळाले। दर्शनाच्या रांगेमध्ये भाविक भक्त मिळालेले आहेत। आपण त्यांना विचारू ते कुठून आलेले आहेत। तुमचं नाव काय माऊली? नमस्कार, मी गोविंद भट्टर, मी नाशिकहून आलोय। इथल्या ग्रामस्थांनी अशी व्यवस्था केली, आम्ही सगळे वारकरी लोक लाईनीत आणि त्यांची ग्रामस्थांची 4 तासापासून 5 तासाचं रिक्वेस्ट आहे त्यांना। पुढच्या वर्षी मंडळी असं लोकांमध्ये आल्यानंतर त्यांच्या काय अडचणी आहेत ते कळतात। आता त्यांचं म्हणणं आहे गेले 4-5 तास ते इथे लाईनीमध्ये थांबलेले आहेत आणि तुम्ही व्यवस्था बघू शकता की पाण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, म्हणजे पाऊस वगैरे लागू नये म्हणून। पण मागे जे आहे मागपर्यंत व्यवस्था नाहीये, तुम्ही मागे बघू शकता। आणि याच्यामध्ये भरपूर जण असे आहेत की वयोवृद्ध आहेत, ताडपत्री लावायची होती। बघू आता आपल्या माध्यमातून पुढच्या वेळेस जातील नक्की सांगणार। चला, माझं महेश काळे। हा, तुम्ही माझ्या मागे बघू शकता की श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा म्हणून आता पुढच्या काही क्षणामध्ये इथं पालखी येणार आहे आणि मागच्या मंडळींचे तुम्ही चेहरे बघत असाल ते सगळ्यांच्या आतुरतेने ते वाट बघतात की पालखी केव्हा इथे येते आणि आम्हाला केव्हा दर्शन घेता येईल। तुम्ही मागे बघू शकता तिकडे आतापासूनच भरपूर रांग आणि गर्दी लागलेली आहे। अर्धे लोक वरती घाटावर गेलेले पण आहेत। आता काही लोक तिथे जाऊन वाट बघतील आणि थोड्याच वेळात म्हणजे पुढच्या काही क्षणातच पालखी इथे येईल असं वाटतं। मित्रांनो, ही वारकरी मंडळी आपलं घरदार सोडून सगळं दुःख विसरून विठुरायाच्या नावाचा गजर करत हसत खेळत आनंदात या वारीमध्ये सामील होतात। या पायी दिंडीमध्ये चालत असताना त्यांच्या राहण्याची खाण्याची सोय त्यांच्यासोबत असतेच, पण ही वारी ज्या मार्गावरून जाते तिथली आजूबाजूची लोक, ग्रामस्थ या वारकऱ्यांची सोय करत असतात। याच वारकऱ्यांमध्ये माऊलींमध्ये देव शोधून ते पुण्य कमवण्याचा मार्ग शोधत असतात। मंडळी, तुम्ही बघू शकता वारीमध्ये कसं आहे, लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था तर असतेच, त्यांना जागोजागी कोणी ना कोणी काही ना काहीतरी वाटत असतं। तसंच आम्हाला पण आता हे राजगिऱ्याचे लाडू भेटलेले आहेत आणि तसंच तुम्ही वातावरण बघू शकता की आता पाऊस पडत आहे, तर माझ्या मागे रेनकोट वाटपाचा कार्यक्रम चालू आहे। तिथं जे वारी मंडळी आलेले आहेत त्यांच्यासाठी पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी रेनकोट वाटप करत आहेत। तसंच भरपूर भक्तांची गर्दी पण झालेली तिथे घ्यायला। अशीच वेळोवेळी सगळे ग्रामस्थ आणि जे आजूबाजूचे लोक असतील ते सगळ्यांची काळजी वगैरे घेतात आणि प्रत्येक गोष्टीचा कोणाला कशाची कमी पडू नये याचं हे करतात। रस्त्याने येताना आम्ही ॲम्ब्युलन्स पण भरपूर बघितल्या, ज्याच्यामध्ये कोणाला जर अडचणीच्या काळामध्ये ॲम्ब्युलन्स हवी असेल त्याची पण सुविधा आहे। तसंच खायला प्यायला पण सगळीकडे व्यवस्था आहे आणि आता तर रेनकोट पण तुम्ही बघून घेतले। 10 ते 15 मिनिट लागले आम्हाला घाट जिथून चालू होते तिथपर्यंत यायला। आता इथे तुम्ही समोर बघू शकता की आमच्या आधीच लोक भरपूर जण येऊन बसलेले आहेत वरती घाटावरती, अजून लोक जात आहेत आणि मागून अजून तेवढेच लोक येतात। अजून पालखी आलेली नाही विसाव्याला। पालखी आल्यानंतर तिथं दर्शन झाल्यानंतर मग तिथून पालखी हलल या घाटामार्गे सासवडला जाईल। कुठून आले तुम्ही? कोल्हापूरून आला होय? मग तिथनं चालत आली की पुण्यामध्ये आल्यानंतर? पुण्यामध्ये हडपसरवरून आले होय? बरं 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 बरं। रात्री आम्ही आलो होतो तिकडे, परवा दिवशी भक्ती शक्ती होतो ना तिकडं,
वारकरी धारकरी संगम सोहळा, तेव्हा आलेलो होतो तिकडे आम्ही. तिथून मग पालखीत दर्शन घेतलं. तिथून मग म्हणजे बाळूमामा आत्मापूर मंदिर आहे. त्या पलीकडून आलोय मुरगुड गाव. बरोबर. बाळूमामा आलेलो की बऱ्याच वेळा आलेलो आम्ही. दिवे घाट संपलं की सरळ पंढरपूर जातो. घाटामध्ये आपलं दर्शन घ्यायचं. एक दिवस पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. मित्रांनो, या पायी चालणाऱ्या दिंडीमध्ये कोण कुठल्या गावचा, कोण कुठल्या जातीचा असा कुठलाही भेदभाव न पाळता ही सगळी वारकरी मंडळी आपला आळंदी ते पंढरपूर असा प्रवास अगदी आनंदात पूर्ण करतात. याच दिंडीमध्ये अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर माऊलींचा सहभाग असतो. सर्वजण एकत्रितपणे भजनं कीर्तनं करत, गवळणी म्हणत सर्व दुःख विसरून चालत असतात. या दिंडीमध्ये मला काही मंडळी दिसली जी संतांचं नामस्मरण करत आनंद व्यक्त करत होती. या मंडळींचा आनंद पाहून थोडं समोर चालत गेलो तर एक सुंदर अशी गवळण मला पाहायला मिळाली. तुम्ही पण पाहून घ्या. मित्रांनो, माऊलीचा श्वास, माऊलीचा ध्यास, माऊलीचा भास आणि माऊलीचा आभास हेच विठुरायाचं नाव घेऊन लहान मुलापासून ते अगदी एकदम म्हणजे वयस्कर म्हाताऱ्यांपर्यंत, माऊलींपर्यंत सगळे विठुरायाचं नाव घेऊन समोर चालत असतात. माऊली तुम्ही बघू शकता की मागे वादन वाजवत, गाणे म्हणत, भजन करत, कीर्तन करत, टाळ वाजवत सगळी मंडळी घाट चालत आहेत. आणि हाच आनंद व्यक्त करत करत त्यांचा प्रवास कधी संपतो हे त्यांनाही कळत नाही. आणि हेच विठुरायाचं नावच त्यांना ऊर्जा देत असतं चालण्यासाठी. तुम्ही माझ्या मागे बघू शकता टाळ वगैरे वाजवत सगळेजण चालत आहेत. आपण जरा आता हलगीचा आनंद घेऊया, हलगीला येऊ देऊयात आपण. डोंगरावरती जायचा रोड आहे. इथं पण खाली लोक बसलेले आहेत आणि हा अशी एक छोटीशी पायवाट इकडून डोंगरावर जाते. चला माझ्यासोबत, तुम्हाला डोंगरावर घेऊन जातो. या चाल. इकडे बघू शकता, इकडून पण एक वाट जाते आणि इकडे एक वाट जाते. आपल्याला जायचं इकडून वरती डोंगरावर. आणि माझ्या मागे तुम्ही इथून बघू शकता, कॅमेऱ्यामध्ये दिसेल, हे लोक वरती जातात तिकडे डोंगरावरती. तर चला जाऊया वरी. याच पाऊल वाटाने आपल्याला वरती जायचंय.
कॅमेरामॅन तुम्ही जरा खाली बघत बघत या. आमचा व्हिडिओ काढायचा ना तर तुम्ही खाली पडू नका. ये इकडून जाऊ. हा, सुंदर असा नजारा तुम्हाला इथून बघायला भेटेल. आता समोर बघू शकता तुम्ही सगळे वारकरी घाटाच्या वरती येतात. घाटाच्या खाली पालखी आलेली असेल, कदाचित पालखी तिथून निघाली पण असेल. पण आता वरती येताना जो नजारा आहे पूर्ण घाट माऊलींनी वारकऱ्यांनी असा गजबजून भरून गेलाय. पूर्ण घाट वारकऱ्यांनी गच्च भरलेला पाहण्यासाठी आणि पालखीचे दर्शन घेण्यासाठी आमच्यासारखीच भरपूर लोक डोंगरावर येऊन बसलेली होती. दुपारी 12 वाजता आम्ही घाट चालण्यासाठी चालू केलेलं आणि वरती डोंगरावरती येऊन बसलेलो आणि आता संध्याकाळचे 6 वाजले आणि ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला. या घाटामध्ये माऊलींच्या पालखीचं आगमन झालं. वारकऱ्यांनी भारावून गेलेला घाट आणि सुंदर सजवलेल्या पालखीचं दर्शन घेऊन सगळ्यांचं मन एकदम शांत झालं. याच पालखीचं दर्शन घेऊन मनात विचारही आला की एकदा तरी आयुष्यात या वारकऱ्यांच्या सहवासात आपण वारी करावी. तर म्हणजे थोड्या वेळ आधीच इथून पालखी गेलेली आहे आणि पालखीचं दर्शन घेऊन तसंच भाविक भक्त त्यांच्या मागे मागे गेलेले आहेत. जशी पालखीच्या समोर गर्दी होती तेवढीच गर्दी, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त गर्दी अजून पालखीच्या मागे. माझ्या मते अख्खा घाट पूर्ण जाम आहे. तर हा होता माझा पहिला ब्लॉग आणि मला असं वाटतं की तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडला असेल. तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला असेल आणि यापुढे मी चांगला ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून सगळ्या मित्रांना, जवळच्या नातेवाईकांना वगैरे शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हरी माऊली.